तर जय हिंद मित्रांनो, कालच्या क्लासमध्ये आपण भेटलो होतो एम टू इज टू आणि आर टू आणि हॅव टू हॅज टू मधला फरक. म्हणजे एखादी काम प्रेझेंट टेन्स मध्ये मनानं करायचं आहे आणि जबरदस्ती करायचं आहे, त्यासाठी आपण कालची क्लास घेतलो. पण एखादी काम पास्ट टेन्स मध्ये झालेलं आहे आणि मनानं झालेलं आहे का मजबुरीनं तुम्हाला ते काम करावं लागलं, हे ओळखण्यासाठी आजची आपली क्लास आहे. मी पण कुत्र मागे लागल्यासारखं काय एवढं फास्ट बोलायला लागले, ठीक आहे. म्हणजे एखादी काम मला भूतकाळात करावं लागलं आणि मी भूतकाळात काहीतरी काम मनानं केलो. आता ह्यामधील फरक कसा ओळखायचा आणि त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, तर ती आजची क्लास तेच होणार आहे. ठीक आहे. मी तर कशासाठी आहे, त्यासाठी मनानं काम करणे. मग एखादी कामाला मनानं भूतकाळात, ठीक आहे, भूतकाळातला आता घेऊता तर त्यावेळेस वाज टू, ठीक आहे, आणि वर टू, डब्ल्यू ई वर टू. पण हे कसल्यामधलं वाक्य आपलं पास्ट मधलं आहे. इथे लिहिलंय बघा मी ब्रॅकेट मध्ये पास्ट, ठीक आहे. आणि मजबुरीनं काम करायचं एखादी भूतकाळातलं, त्यावेळेस लागणार तुम्हाला हॅड टू. एखादी वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे, भूतकाळातलं आहे आणि ते तुम्हाला मजबुरीनं करावं लागलं एखादी काम, त्यावेळेस वापरायचं हॅड टू, ठीक आहे. जसं आता पहिलं वाक्य घेतो आपण, एक सेकंड. जसं आता मी पहिलं वाक्य माझ्या दिमागात आलं आणि मी अगोदरच नोट करून ठेवलं होतं दिमागात. तुला झोपायचं होतं, ठीक आहे, तुला झोपायचं होतं. आपला मित्र म्हणतो बघा, आपण रात्रभर कोणातरी शेतामध्ये जाऊन झोपलो, सकाळी उठून म्हणलो मी तर का बरं झोपला, की माझा मित्र मला म्हणतो बघा, गाबड्या तुला इथं तर झोपायचं होतं, ठीक आहे, तुला इथं झोपायचं होतं. म्हणजे तू तुझ्या मनानंच इथं झोपला आहेस, ठीक आहे. तुला झोपायचं होतं म्हणजे काय, भूतकाळात झालेलं वाक्य आहे. पण त्यासाठी वापरायचं यू, आणि भूतकाळासाठी यू च्या नंतर येतं वर, यू वर टू स्लीप. तुला तरी इथं झोपायचं होतं, ठीक आहे, पण मला इथं झोपावं लागलं होतं. दुसरं वाक्य बघा, ह्यालाच आपण भूतकाळात आहे पण जबरदस्ती तुम्हाला झोपावं लागलं. ठिकाणी तुम्हाला शेतात झोपायचं नव्हतं पण पाणी देण्यासाठी तुम्हाला शेतात झोपावं लागलं, तर ते कसं बोलायचं, मला झोपावं लागलं होतं. पण कसं, मजबुरीनं मी शेतात झोपलो, तर त्यावेळेस मी काम मलाच नाही, आपलं वाक्य हे तुला ना, तुला झोपावं लागलं होतं, तुला शेतामध्ये जबरदस्ती झोपावं लागलं होतं. तर का बरं झोपावं लागलं होतं, पाणी देण्यासाठी, ठीक आहे. तर मी इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, तुला म्हणजे काय, यू, लागलं होतं भूतकाळासाठी येतो हॅड टू, यू हॅड टू स्लीप. कुठं झोपावं लागलं, शेतात, कुणाच्या जाऊन घरात, ते तुम्ही पुढलं जोडायचा, ठीक आहे. आता समजलं वर टू हॅड टू मधला फरक, ठीक आहे. आता बघा दुसरं वाक्य आहे, मला घरला जायचं होतं, मला घरी जायचं होतं, ठीक आहे. अचानक मी मित्र बसलो होतो आणि अचानक मला घरला जायचं होतं, त्यावेळेस मी इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, आणि मी माझ्या मनानं गेलो, मला काही मित्रांचा घरला म्हणले नाहीत बैठकीमधून, किंवा मला घरच्याने फोन करून म्हणले नाहीत घरला ये, मी माझ्या मनानं घरला गेलो आणि वापस आलो. त्यावेळेस आपण मित्र म्हणतो कुठे गेलतास, तुम्ही म्हणता बघा मला घरला जायचं होतं का, मला काम होतं, ठीक आहे, मला घरी जायचं होतं, ठीक आहे. तर इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, आय वॉज टू गो, घर म्हणजे काय, हो, होम. आय वॉज टू गो होम, मला घरी जायचं होतं आणि मला घरला जावं लागलं होतं. तुम्हाला मजबुरीनं घरला जावं लागलं होतं मित्रामध्ये सोडून, मला घरला किंवा मला घरी जावं लागलं होतं, ठीक आहे. मित्रामध्ये बसला, तुम्हाला जायचं नव्हतं पण तुमची मम्मी फोन करून म्हणली माकड तोंड्या घरला ये, तुला काम आहे थोडं. मग त्यावेळेस तुम्ही घरला गेलात, काम सावरून सगळं सॉरी ते सगळं काम करत अजून पुन्हा मित्रापाशी जाऊन बसला, त्यावेळेस मित्र विचारतात कुठे गेलतास, तर तुम्ही म्हणता बघा मला मजबुरीनं घरला जावं लागलं होतं का, तर ते कसं म्हणायचं इंग्लिश मध्ये, आय हॅड टू गो होम, ठीक आहे. इथं V1 लागेल मित्रांनो, हॅड टू असो, हॅज टू असो, हॅव टू असो, V1 लागेल, ठीक आहे. वर्बल जे आहे, वर्ब जो आहे तो फर्स्टचाच लागेल, ठीक आहे. आणि आता बघा लास्ट तिसरे एखादी वाक्य आपण घेऊ, मला बोलायचं होतं,
मला बोलायचं होतं. मला कुणाला बोलायचं होतं मला माहिती नाही. पण मला बोलायचं होतं. मला माझ्या मैत्रिणीला बोलायचं होतं. मला माझ्या मित्राला बोलायचं होतं. मला माझ्या आईला बोलायचं होतं. मला माझ्या पप्पाला बोलायचं होतं. पण कसं मनानं बोलायचं होतं फोनवर. मला बोलायचं होतं. पण कसं मनानं बोलायचं होतं. मला कोणी जबरदस्ती बोल म्हणा गेलं तर माझ्या मैत्रिणीला बोल, माझ्या मित्राला बोल, माझ्या आईला बोल, माझ्या पप्पाला बोल. मी माझ्या मनानं मला बोलायचं होतं. तर त्यावेळेस मी काय म्हणणार? आय वॉज टू टॉक. मला बोलायचं होतं. पण मला मजबुरीनं माझ्या मैत्रिणीला बोलावं लागलं. त्यावेळेस काय म्हणायचं? मला बोलावं बोलावं लागलं. मला एखाद्याला मजबुरीनं बोलावं लागलं. माझी इच्छा नव्हती माझ्या पप्पाला आज बोलण्याची, माझी इच्छा नव्हती माझ्या मम्मीला बोलण्याची, माझी इच्छा नव्हती माझ्या मैत्रिणीला बोलण्याची. पण मला बोलावं लागलं. तर त्यावेळेस मी इंग्लिशमध्ये काय म्हणणार? आय हॅड टू टॉक. आय हॅड टू टॉक. टॉक म्हणजे बोलणे. ठीक आहे. तर आता वॉज टू, वर टू. एखादी काम तुम्हाला भूतकाळात करावं लागलं आणि एखादी काम तुम्हाला भूतकाळात मजबुरीनं करावं लागलं. हॅड टू हे तुम्हाला सोप्या पद्धतीने मी समजावून सांगितलं आहे. तुम्हाला आजची क्लास कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तोपर्यंत जय हिंद जय भारत. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या.